नमस्कार मंडळी, आज मी बनवते आहे गोड आमटी. अगदी लग्नाच्या पंक्तीत असते ना त्याच पद्धतीत. त्यासाठी मी इथे तूर डाळ, मूग डाळ आणि मसूरची डाळ घेतली आहे थोडी थोडी आणि 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुतली आणि कुकरमध्ये 3 शिट्या करून शिजवून घेतली. त्यानंतर मी इथे लागणारं साहित्य घेतलं आहे तयार करून. मी इथे एक पातेलं गरम करत ठेवलं, त्याच्यामध्ये 1 पळी तेल टाकलं, थोडीसं दालचिनी, त्याचबरोबर 1 लवंग, 2 काळी मिरी टाकली. ती व्यवस्थित तेलावर भाजली की थोडासा ठेचलेला लसूण ॲड केला. त्यानंतर कढीपत्ता टाकला. कढीपत्ता व्यवस्थित तडतडला की जिरं आणि धणे जे आहेत ना ते थोडेसे ठेचून घेतले खलबत्त्यामध्ये, ते सुद्धा ॲड केले आणि 1 छोटा टोमॅटो ॲड केला. टोमॅटो व्यवस्थित भाजला तेलावर की हळद, लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केला. ते मसाले तेलावरती परतले की जी आपण डाळ घेतली होती कुकरमध्ये शिजवून, ती सुद्धा यामध्ये ॲड केलं आणि ज्या प्रमाणात आपल्याला घट्ट पातळ हवी असेल त्या प्रमाणात मी आमटीमध्ये पाणी ॲड केलं. त्याचबरोबर चवीनुसार मीठ ॲड केलं, थोडासा गूळ आणि शिजवून घेतलेल्या शेंगा सुद्धा यामध्ये ॲड केला. बारीक गॅसवरती आमटीला उकळी काढायची आहे आणि व्यवस्थित डाळ शिजली की त्याच्यामध्ये वरून ओलं खोबरं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड केली. अशा पद्धतीने तयार आहे आपली गोड आमटी. रोज रोज तीच डाळ खाऊन कंटाळा आला असेल ना, तर ही आमटी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.